अंता हा डांगरू आहे, याचा एक चांगला रेसिपी कर बरं. याचा ज्यूसच होईल मग. हां ठीक आहे, ज्यूस कर. आज मी मिस्टरची फरमाईश पूर्ण करणार आहे. त्यांना ज्यूस हवा आहे. त्याच्यासाठी आपल्याला डांगरू छान ताजं आणि फ्रेश आणायचं आणि पिकलेलं असायचं, कच्चं नको. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, धुवून घ्यायचं छान आणि मधातून कापायचं. त्यामध्ये ज्या बिया असतात ना, बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहे. बियाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करायचे. आणि असे छोटे पीसेस केल्यानंतर मग काय करायचं, मिक्सरच्या जारमध्ये वरचा गर आपल्याला टाकायचा आहे, साल आपल्याला फेकून द्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला डांगरूचा गर आपण काढून घेणार आहोत. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचे आहे, 2 किंवा 3 असं बर्फ टाकायचे. म्हणजे जे आईस आपल्या फ्रीजमध्ये तयार होते ना, ते आपल्याला टाकायचे आहे. आणि गोड जास्त करायचं नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. जे आपण पोहे खातो ना, त्या चमच्याने 2 चम्मच साखर टाकायची आपल्याला. जास्त टाकायची नाही, जास्त गोडसुद्धा छान लागत नाही. आपल्याला ऑलरेडी डांगरूची चव यायला पाहिजे. नंतर दूध टाकायचं. दूध आपल्याला थंडच टाकायचं आहे. 1 कप 1.5 कपसुद्धा तुम्ही त्यामध्ये दूध टाकू शकता. सर्व आपली तयारी झालेली आहे. नंतर काय करायचं, मिक्सरवर आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे. आता काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये मी डांगरूचे छोटे छोटे पीसेस सुरुवातीला टाकलेले आहे, ग्लासमध्ये टाकायचे. आणि नंतर जो आपण ज्यूस केलेला आहे ना, तो ज्यूस टाकायचा. खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ज्यूस सांगितलेला आहे. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे, जे तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकायचे. परंतु मी इथे ड्रायफ्रूट फक्त काजू, बदाम आणि पिस्ता हे 3च आपण टाकणार आहे, म्हणजे सजावटीसाठी. आणि ड्रायफ्रूट टाकले तरी ज्यूस छान लागतो प्यायला. आणि नंतर वरून मग काय करायचं, परत डेकोरेशनसाठी मी 2-3 पीसेस अजून डांगरूचे टाकलेले आहे. आता तुम्ही बाजारात जाल ना, तर हा ज्यूस खूप महागात पडतो आणि तोच जर तुम्ही घरी जर केला ना, तर सर्वांना पुरतो. आणि घरचा कसा, घरची टेस्ट ही वेगळीच राहते. बाजारामध्ये जरी पिला ना, तरी पिल्यासारखं वाटत नाही आपल्याला. आजचा व्हिडिओ मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे. नक्की तुम्ही करून बघा. तुमच्यासाठी ज्यूस तयार झाला. थँक्यू. नाईस.